Hello students, this is Supriya Mogle, Assistant Professor at Center for Distance Education, Shivaji University, Kolhapur. I am here to discuss about one of the important topic of operation research, that is spanning tree. So in this video, we are going to learn what is spanning and important terms, and then we are going to have some examples, and algorithm example is also there. So let's start. Now, what is spanning tree? आता स्पॅनिंग ट्री म्हणजे काय तर एक अ कनेक्टेड सबग्राफ एस ऑफ अ ग्राफ जी व्ही इज सेट टू बी स्पॅनिंग ट्री. एक ग्राफ असतो ज्याचं नाव त्यांनी जी दिले आणि त्याचा सब ग्राफ आपल्याला काढायचा असतो ज्याला आपण एस ने डिनोट करू. ओके, आणि तो सब ग्राफ काढताना त्यांनी 3 कंडिशन्स दिली आहेत. त्याच्यामध्ये पहिली आहे की एस शुड कंटेन ऑल द व्हर्टायसेस ऑफ जी. S should contain v-1 edges and there should not be any cycle between them. Now what is vertices, what is edges हे सगळं आपण next slide मध्ये बघू. So we'll understand first the graph. Okay, VE. आता ह्या ग्राफला आपण G नाव दिलं समजा. तर व्ही म्हणजे वर्टायसेस आणि ई म्हणजे एजेस. आता वर्टायसेस म्हणजे हे जे 4 डॉट्स दिसतात तुम्हाला, याला मी नाव दिले 1 2 3 4. ओके, हे जे डॉट्स आहेत त्याला म्हणायचं वर्टायसेस. एक डॉट असेल तर वर्टेक्स आणि प्लुरल फॉर्म अनेकवचन असेल तर वर्टायसेस. आणि एजेस म्हणजे जी ही मधली रेष आहे त्याला म्हणायचं एजेस. आणि ही जी व्हॅल्यू त्याच्यावरती दिलेली असते ती त्या एजची व्हॅल्यू असते. म्हणजे ती वेट असू शकते किंवा लेंथ असू शकते, काहीही दिलं असेल तर 2 वर्टायसेस मधली जी रेष असते त्याला म्हणायचं एज आणि जे डॉट्स दिलेले आहेत 4 त्याला म्हणायचं वर्टायसेस. ओके, आता त्यांनी काय सांगितलं होतं की सब ग्राफ आपल्याला काढायचा आहे. तर स्पॅनिंग ट्री काढताना सबग्राफ मध्ये एस शुड कंटेन ऑल द व्हर्टायसेस ऑफ जी. म्हणजे सबग्राफ जो काढणार आपण किंवा स्पॅनिंग ट्री जे काढणार त्याच्यामध्ये सगळे व्हर्टायसेस असायला पाहिजे जी चे. म्हणजे हे 1 2 3 4 हे 4ही व्हर्टायसेस तिथे ग्राफ मध्ये यायला पाहिजेत. आणि एस शुड कंटेन v-1 एजेस. आता इथे टोटल एजेस, टोटल व्हर्टायसेस किती आहेत 1 2 3 4 4 आहेत. आणि टोटल एजेस किती आहेत, टोटल एजेस आर ABCD नाव दिले म्हणजे ते पण 4 आहेत. पण सब ग्राफ किंवा स्पॅनिंग ट्री काढताना v-1 एजेस पाहिजेत, म्हणजे 4-1 एजेस पाहिजेत, दॅट इज टोटल 3 एजेस याच्यामध्ये आले पाहिजेत. प्लस त्याच्यामध्ये कुठलीही सायकल असता कामा नये. सायकल म्हणजे ही हा पूर्ण जो ग्राफ आहे तो सायकल आहे. ओके, म्हणजे ते एकमेकांना सगळे कनेक्टेड आहेत आणि सायकल तयार होते तिथे, एक क्लोज्ड डायग्राम तयार होते. तर त्यामुळे स्पॅनिंग ट्री काढताना तिथे क्लोज्ड डायग्राम नको आहेत, फक्त सगळे व्हर्टायसेस पाहिजेत आणि एजेस मात्र टोटल व्हर्टायसेस पेक्षा 1 ने कमी पाहिजे. ओके, तर आपण कशा पद्धतीने काढू शकतो. फॉर एक्झाम्पल हे 4 व्हर्टायसेस आपण आहेत तसे घेतले. ओके, प्रत्येक व्हर्टायसेसला कनेक्शन मिळालं पाहिजे. ओके, फॉर एक्झाम्पल आपण असं काढलं. ओके, 3 रेषा काढल्या, आपल्याला 3 एजेस पाहिजेत, झालं कंप्लीट झालं. देन 4ही व्हर्टायसेस आलेत, प्रत्येक जण कशाला तरी कनेक्टेड आहे. सो दिस इज वन पॉसिबल स्पॅनिंग ट्री. अशा अजून काढता येतील आपल्याला. ओके, लाईक दिस. याच्यामध्ये सुद्धा 4ही व्हर्टायसेस आल्या, 3 रेषा, 3 एजेस आल्या आणि प्रत्येक एक कनेक्टेड झालेला आहे. किंवा नेक्स्ट आपण असं पण काढू शकतो. ओके, और म्हणजे हे 4ही बाजूने आपण काढू शकतो, ज्याच्यामध्ये 3 एजेस येऊ शकतात आणि 4ही व्हर्टायसेस येऊ शकतात. आता एक पॉसिबिलिटी अशी येते, लक्ष द्या, की इथे असं काढलं मी,
तर ह्याच्यामध्ये काय झालंय, चारही व्हर्टायसेस आले, 3 एजेस आलेत, पण थर्ड कंडिशन काय आहे, देअर शुड नॉट बी सायकल. तिथे सायकल नको आहे आपल्याला. सो इथे काय झाले, क्लोज्ड डायग्राम तयार झाले आणि सायकल तयार झाले. प्लस अजून एक कंडिशन काय होती, प्रत्येक व्हर्टायसेसला एक कनेक्शन असलं पाहिजे, पण ह्या व्हर्टायसेसला कुठलं कनेक्शन मिळालंय का, नाही, तो आयसोलेट झालाय. सो ही डायग्राम चुकीची आहे. ह्या 4 पॉसिबिलिटीज स्पॅनिंग ट्रीच्या येऊ शकतात. See, so these are the possibilities. ही बरोबर आहे, ही बरोबर आहे, this is also correct, but this is not correct because ह्या वर्टेक्सला कुठलाही कनेक्शन नाही. सो प्रत्येक ह्याला कुठला ना कुठला एक कनेक्शन असलं पाहिजे, जे ह्या 4 याच्यामध्ये आपल्याला दिसतोय. तुम्ही कुठलाही एक वर्टेक्स घेतला तर तो कशा ना कशाला तरी कनेक्टेड आहे. सो दॅट इज कॉल्ड स्पॅनिंग ट्री. स्पॅनिंग ट्री म्हणजे पूर्ण ग्राफचा आपण काय केला, एक सब ग्राफ आपण काढत गेलो. व्हर्टायसेस तेच राहिले, एजेस फक्त एकने कमी केला. सो त्याला म्हणायचं स्पॅनिंग ट्री. ओके. सो आता आपण बघूया नेक्स्ट कन्सेप्ट, मिनिमम स्पॅनिंग ट्री. तुम्हाला इथे एक ग्राफ दिलेला आहे ज्याच्यामध्ये 4 व्हर्टायसेस आहेत. 4 व्हर्टायसेसची नावं आहेत ए, बी, सी अँड डी आणि एजेस दिलेले आहेत. एजेसची वेट दिलेली आहे किंवा त्याचे व्हॅल्यूज दिलेले आहेत. आता क्वेश्चन असा आहे, ड्रॉ ऑल पॉसिबल स्पॅनिंग ट्रीज अँड फाइंड आउट मिनिमम स्पॅनिंग ट्री. तुम्हाला स्पॅनिंग ट्रीज जशा आपण मागच्या स्लाइड मध्ये काढल्या तशा स्पॅनिंग ट्रीज काढायच्या आहेत आणि त्यातली मिनिमम स्पॅनिंग ट्री शोधून काढायचे. तर इथे काय करायचं, हिअर वी हॅव टू फाइंड अ सबसेट ऑफ ग्राफ विथ मिनिमम टोटल वेट or length that connect all the nodes and vertices into a tree. तर आपण याच्यामध्ये काय करणार, याच्या पॉसिबिलिटीज किती किती आहेत. ओके, फॉर एक्झाम्पल दिस वन आपण हे काढलेलं आहे. आता ह्या 4 पॉसिबिलिटीज आहेत, तर त्याच्या त्या एजेसच्या व्हॅल्यू पुटअप करायच्या. ओके, जस्ट लाईक दिस. आणि त्या व्हॅल्यूज पुटअप केल्यानंतर तिथे आपण त्यांचं कॅल्क्युलेशन करणार. कॅल्क्युलेशन केल्यानंतर ज्या स्पॅनिंग ट्रीची व्हॅल्यू सगळ्यात कमी येईल तो आपला असेल मिनिमम स्पॅनिंग ट्री. सो बघा, मी इथे स्पॅनिंग ट्रीज ज्या 4 पॉसिबल होत्या त्या काढल्या, त्याच्या व्हॅल्यूज इथे टाकलेल्या आहेत. आता आपण याची ऍडिशन करू. 4 प्लस पहिल्याचं 4 प्लस 3 प्लस 2 किती येतं, 7 प्लस 2 9. Next is the 4 plus 5, 9 plus 2 is equal to 11. Then 5 plus 3, 8 plus 2, 10. Then 4 plus 2, 4 plus 4, 8 plus 3, 12. So ह्या चारी मधली मिनिमम व्हॅल्यू कुठली आहे, 9. So this is the your minimum spanning tree. ही डायग्राम जी आहे त्याला आपण म्हणणार मिनिमम स्पॅनिंग ट्री. लक्षात आलं. सो नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण, प्राइम्स अल्गोरिदम एक्झाम्पल. तर याच्यामध्ये हे एक एक्झाम्पल दिलेलं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला मिनिमम जो मिनिमम स्पॅनिंग ट्री जी येईल ती ड्रॉ करायची आहे. ती ड्रॉ करून झाल्यानंतर त्याचं टोटल वेट किती येते ते तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर तुम्ही पॉसिबल काढायला गेलात, आता जसं आपण ते एक्झाम्पल जे स्क्वेअरचं होतं, ओके, त्याच्यामध्ये मिनिमम एजेस होत्या 4 होत्या, त्यामुळे आपण 4 - 1 करून 3 एजेस करून पॉसिबल काढल्या. पण अशाच जर भरपूर वेगवेगळ्या एजेसचं एक्झाम्पल आलं, फॉर एक्झाम्पल दिस इज हा एक ग्राफ आला समजा, हा परफेक्ट बॉक्स म्हणला जातो ह्याच्यामध्ये. तर ह्याच्यामध्ये बघा इतके पॉसिबिलिटीज मिळतील, जसं की असा एक मिळेल, then this, असे कितीतरी भरपूर पॉसिबिलिटीज मिळतील. तर ते प्रत्येक पॉसिबिलिटीज काढणं खूप अवघड जातं. तर त्यासाठी हा अल्गोरिदम तयार केलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण इझिली मिनिमम स्पॅनिंग ट्री काढून त्याची व्हॅल्यू काढू शकतो. तर त्यासाठी पहिल्यांदा इथे एक्झाम्पल मध्ये दिलेत नोड्स दिलेत आपल्याला किंवा व्हर्टायसेस दिलेत. व्हर्टायसेस किती दिलेत तर A, B, C,
DEF. ओके, 6 व्हर्टायसेस आहेत, एजेस दिलेले आहेत, एजेसच्या व्हॅल्यूज तिथे पुटअप केलेल्या आहेत. आता आपण स्टार्ट करताना कुठूनही स्टार्ट करू शकतो. ओके, ए किंवा बी पासून कुठूनही स्टार्ट करू शकतो. तर ओके, आय स्टार्ट विथ ए. तर आपण ए आहे तसा काढून घ्यायचा. ओके, देन पहिल्यांदा काय करायचं, ए ला कनेक्टेड किती रेषा आहेत किंवा किती एजेस आहेत ते चेक करायचं. त्यातली जी मिनिमम व्हॅल्यू वाली जी एज आहे ती फक्त ड्रॉ करायची. ओके, तर ए ला कनेक्टेड आहेत बघा 3, 5 आणि 6. तर 3, 5 आणि 6 मधली मिनिमम व्हॅल्यू आहे 3. तर आपण 3 ड्रॉ केलं आणि तो कोणाला कनेक्टेड आहे, बी. आता 2 आपल्याकडे आले नोड्स किंवा 2 व्हर्टायसेस आले. आता दोन्हीला कनेक्टेड असणारे बघायचे आणि दोन्ही मधले कनेक्टेड लोकांमधले किंवा एजेस मधले किती कुठलं मिनिमम आहे. आता बी ला परत 6, 5, 3 आहे, सॉरी, बी ला 1 आणि 4 आणि 3 आहे आणि ए ला 5 आणि 6. तर ह्या सगळ्यातलं मिनिमम कुठला आहे, 1. सो विल ड्रॉ 1 हिअर. सी ला कनेक्ट झालाय तो. आता आपल्याकडे 3 आले, तिन्ही मधले मिनिमम बघायचे. ओके, आता तिन्ही मधले तुम्ही मिनिमम बघू शकता. इथे आहे 3, 1, 6, 4, 4, 5 आणि परत 6. ह्या सगळ्यातला आता 1 चा जो आहे तो कम्प्लीट झालाय, हा सोडून द्या. ए आणि बी सुद्धा कम्प्लीट झालाय, तो हा पण सोडून द्या. आपल्याकडे 4 व्हॅल्यू झाल्या, 6, 5, 4, 4. आता 2 4 मिनिमम आलेत, तर त्यामधला कुठला घ्यायचा. तर कुठलाही तुम्ही घेऊ शकता. ओके, फॉर एक्झाम्पल मी हा घेतला 4. ओके, देन आता आपल्याकडे ह्या तिन्हीचं आपण ए बी सी च झालं. आता आपण एफ जो आपल्याकडे आत्ता आलाय, एफ ला कनेक्टेड असणाऱ्या व्हॅल्यूज मधलं कुठलं मिनिमम घ्यायचं ते चेक करायचं. ओके, सो एफ ला कनेक्टेड असणाऱ्या व्हॅल्यूज बघा, 2 आहे, 5 आहे आणि 4 आहे. जर आपण हा 4 कनेक्ट केला तर इथे सायकल तयार होते. तर केअरफुली करायचं आहे. मिनिमम इथे किती आहे, 2 आहे. सो इथे मी ड्रॉ करणार ई, याची व्हॅल्यू आहे 2. ओके, आता ई आणि एफ आपल्याकडे राहिले. ई आणि एफ, ई आणि एफ ला कनेक्टेड असणाऱ्या व्हॅल्यूज बघा आणि चेक करा. ई ला कनेक्टेड असणारी ही एक व्हॅल्यू आहे 8, देन 5 अँड देन 4. ओके, मग ह्या 3 मधली व्हॅल्यू मिनिमम कुठली आहे, 4. मग समजा मी जर 4 इथे एफ टू सी इथे जर मी कनेक्ट केली तर काय होईल, इथे एक एफ समजा इथे मी अशी ड्रॉ केली फॉर एक्झाम्पल, तर बी सी एफ चा इथे काय होतो, सर्कल किंवा सायकल तयार होते. इथे एक क्लोज्ड डायग्राम तयार होते. पण आपल्याला डायग्राम तिथे काय काढायची नाही. डायग्राम आपल्याला तिथे नको आहे. सो मी डायग्राम सायकल तिथे नको आहे आपल्याला. सो सायकल काढताना लक्षात ठेवायचं, स्पॅनिंग ट्री काढताना सायकल तिथे येणार नाही. सो आपण हा 4 काढू शकत नाही. सो 4 आपण कॅन्सल करू आणि जो 5 आणि 8 राहिलाय त्यातल्या 2 व्हॅल्यू मधली मिनिमम व्हॅल्यू आहे 5. सो एफ ला कनेक्ट करणारी काढली आपण 5 डी. ओके, आता चेक करा सगळे व्हर्टायसेस आले का, आले. सगळ्या व्हर्टायसेसना एक तरी कनेक्शन आहे का, आहे. सो दिस इज अवर मिनिमम स्पॅनिंग ट्री. इथे सायकल नाही आहे, सगळे व्हर्टायसेस आलेत, सगळ्या व्हर्टायसेसना एक एक कनेक्शन सुद्धा मिळालेलं आहे. तर परत एकदा मी एक्सप्लेन करते. पहिल्यांदा कुठूनही तुम्ही स्टार्ट करू शकता. त्याच्यानंतर जिथून स्टार्ट केले त्याला कनेक्टेड रेषा चेक करायच्या. त्या रेषामधलं जी मिनिमम व्हॅल्यू असेल ती ड्रॉ करत जायची. जेवढे पुढे पुढे मिळतील त्या सगळ्यांचे चेक करत पुढे ड्रॉ करत जायचं. पण चेक म्हणजे जे व्हॅल्यू आपण डिसाइड करणार ती ड्रॉ केल्यानंतर सायकल होत नाहीये ना हे पहिल्यांदा चेक करायचं. ओके, सो तर ही अशी डायग्राम दिसेल आता जी मी काढली ती. आता तुम्हाला याचं टोटल वेट काढायचंय.
टोटल वेट इज इक्वल टू सम ऑफ द एजेस, म्हणजे हे जे व्हॅल्यूज एजेसच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्यांची आपण काय करणार, ऍडिशन करणार. ऍडिशन केल्यानंतर व्हॅल्यू येते 15, म्हणजे ह्या मिनिमम स्पॅनिंग ट्रीचं टोटल वेट आहे 15. ओके, दिस इज द एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल अजून आपण एक बघू वेगळ्या पद्धतीचं. तर हा इथे एक एक्झाम्पल दिले ज्याच्यामध्ये लूप्स आहेत. आता लूप म्हणजे काय, लूप म्हणजे एकाच त्याचं स्टार्ट आणि एंड पॉइंट सेम असेल तर त्याला लूप म्हणायचं. ओके, किंवा इथे बघा पॅरलल लाईन्स दिलेत. पॅरलल लाईन्स म्हणजे दोन व्हर्टायसेस आहेत आणि त्याला दोन एजेस ऍड झालेत, म्हणजे ते पॅरलल लाईन्स जी इथे आहे. ओके, तर पहिल्यांदा ही असे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना लूप्स आणि पॅरलल लाईन्स चेक करायचे. नाउ देर आर टू लूप्स अँड वन पॅरलल लाईन. ओके, आता we have to remove all loops and पॅरलल लाईन्स. आता आपल्याला पहिल्यांदा काय करायचं, हे लूप्स जे आहेत ते आणि पॅरलल लाईन कट करायचे आहेत. मग पॅरलल लाईन कट करताना पण त्याच्या व्हॅल्यू चेक करायच्या. ओके, इथे 10 आहे आणि इथे 12 आहे. जी व्हॅल्यू जास्त आहे ती लाईन कट करायची. आपल्याला मिनिमम पाहिजे सो मिनिमम ठेवायची. मग याची 12 आहे तर ही आपण काढून टाकणार, L1 लूप काढून टाकणार, L2 लूप पण काढून टाकणार. मग आपली डायग्राम अशी दिसेल. ओके, इथला लूप काढला आपण, हा लूप काढला आणि देन इथली पॅरलल लाईन सुद्धा काढली. ओके, तर आता परत आपण जे मगाशी सॉल्व्ह केलं त्यानुसारच सॉल्व्ह करत जायचं. जसं मी कुठूनही स्टार्ट करू शकते. फॉर एक्झाम्पल मी ए पासून स्टार्ट केलं तर पहिल्यांदा ए ड्रॉ केला. आता ए ला कनेक्टेड कुठल्या कुठल्या एजेस आहेत त्यामधलं मिनिमम, तर ए ला ही एक आहे आणि ही एक कनेक्टेड आहे. ह्यातलं 5 आणि 10, 5 आणि 10 मधलं मिनिमम आहे 5, सो मी 5 घेतलं. तो कोणाला कनेक्ट आहे, बी ला, सो बी लिहिला इथे. आता बी, ए आणि बी च्या दोन्हीच्या चेक करायच्या. ए आणि बी दोन्हीच्या चेक करताना ए आणि बी चा हा झालेला आहे, हा सोडून द्या. देन हा एक आहे सी ला कनेक्ट होणारा, म्हणजे 10 बी आणि सी मधला आहे 4 आणि 11. मग यातला मिनिमम कुठला आहे 4, सो मी परत 4 काढला जो सी ला कनेक्टेड आहे. ओके, आता सी ला कनेक्टेड असणारे चेक करायचे. सी ला, ओके, सी ला कनेक्टेड आहे 5, 4 आपला हा झालेला आहे. ओके, आणि सी ला हा पण कनेक्ट आहे 10. तर 10 इकडे कनेक्ट केला तर सायकल होऊ शकतं, सो आपल्याकडे एकच ऑप्शन राहतो कुठला, डी चा. सो आपण ही डायग्राम अशी कंप्लीट करू शकतो. म्हणजे इथे बघा सगळे व्हर्टायसेस कंप्लीट झाले आणि सगळ्या व्हर्टायसेसला एक एक कनेक्शन आलेलं आहे. त्यामुळे आपली इथे डायग्राम ही स्पॅनिंग ट्री कंप्लीट होते. सो ही अशी दिसेल डायग्राम मी जशी काढली आहे तीच. आता आपल्याला टोटल मिनिमम टोटल वेट काढायचं आहे. ओके, सो दिस इज द मिनिमम स्पॅनिंग ट्री. टोटल वेट काढायचं आहे, याची ऍडिशन करायची आपल्याला सगळ्याची. 5 + 4 + 5, ओके, किती आला 14. सो दिस इज अवर टोटल वेट ऑफ द स्पॅनिंग ट्री. सो खूप इझी आहे. एक 2-3 एक्झाम्पल सॉल्व्ह करून बघा. प्रत्येक वेळेला प्रत्येकाच्या किती कनेक्शन्स आहेत ते चेक करून मिनिमम व्हॅल्यू जी आहे तीच ड्रॉ करायची आणि प्रत्येक व्हर्टायसेस आलाय का नाही, सगळे व्हर्टायसेस यायला पाहिजेत, प्लस त्याला एक एक कनेक्शन तरी मिळाले का नाही हे चेक करायचं. ओके, so here I complete my video. I hope you understood the concept, what is spanning tree and how to draw possible spanning trees and how to calculate the minimum spanning tree. So in the next video we are going to learn shortest path algorithm. सो आय होप तुम्हाला ह्या एक्झाम्पल्स मधले तरी काही डाऊट नसेल, आणि जरी काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये जरूर लिहा. ओके, थँक्यू.